किंग मेकर मापोली जे कॅप्टन अथवा सहकारी आयोजकांशी संपर्क साधा. चला लहान मुलांना स्वयंसेवकांना विनंती असेल आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. तर आई गावदेवी पिळंजे बुद्रुक विपक्षात मापोली 11 अशी मॅच. टॉस जिंकून आई गावदेवी पिळंजे संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलंय फलंदाजी करण्याकरिता मापोली 11 या टीमला. सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय अली आणि सुफी ही सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या फेरीतील चौथा सामना आपण पाहिला असेल. खूप चांगली बॅटिंग राहिली होती दोन्ही बॅटरची आणि त्याच्या जोरावर आपण पाहिलं तर सामना जिंकला गेला होता. मोठी धावसंख्या उभारण्याचं काम ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून केलं गेलं होतं. मात्र ह्या मॅचमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग राहील ह्या दोन्ही बॅटरची अली आणि सोफी. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय कृतिक ठाकरे पहिले षटक हाताळण्याकरिता. एकंदरीत पाहिलं तर हे दोन्ही संघ या अंगामध्ये चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी पिळंजे बुद्रुक टीम तर मापोली 11. मात्र हे बॅटल रुपेश चांगलं पाहायला मिळेल या मॅच मध्ये. ज्या पद्धतीने पाहिलं तर दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र नवसेना चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याला होते सुरुवात. पंचांचा इशारा येतोय सामन्याला सुरुवात. गोलंदाज कृतिक ठाकरे गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा. ओ स्टेपिंग चालले असे त्या कारणास्तव दंडित केलं गेलं आणि पहिली धाव अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये फलकावर जोडण्यात आली आहे. संधी असेल फलंदाजाला पुढील चेंडू फ्री हिट असेल. संधीचं सोनं करावं लागेल ह्या बॅटरला. यावेळेस अलॉन द कार्पेट चांगला स्ट्रोक. यावेळेस काय घडलंय शुभम कडून होते चुकी आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. हा येतोय चौकार 4. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामधून चुकी झाली आणि त्याचा दंड फलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 5 या अंकावर. यावेळेस फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत त्या क्षेत्रामध्ये चांगला झेल पकडला गेला. यज्ञेश या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून विकेट क्रमांक पहिला जाईल मैदानाच्या बाहेर. विकेट च्या पद्धतीने पाहिलं तर फुल टॉस होता. फुल टॉसला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात यश आलं नाहीये. यश मिळालं गोलंदाजाला आणि पहिल्या विकेटचं पतन आपण मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहिलं. सुफी परतला गेलाय. न्यू बॅटर आपण पाहतोय ताहा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. न्यू बॅटर आपण पाहतोय ताहा. तर आपण पाहतोय व्यासपीठावर नुकतंच आगमन झालेले येथे जी तारे साहेबांचं शुभ आगमन आणि मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतोय व्यासपीठावरून
त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या बढतीनं धावफलक 6 अंकावर जाऊन पोहोचले गेले. रुपेश, या षटकात आपण पाहिलं तर पहिला चेंडू अतिरिक्त राहिला, नो बॉलचा इशारा आला, त्यानंतर चौकार पाहायला मिळाला, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल. म्हणजेच 4 चेंडूवर 4 वेगवेगळ्या धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच ज्या पद्धतीनं पाहिलं तर आत्तापर्यंत चांगलं षटक. स्ट्राईक एंडवर यावेळेस अली, डावखुरी आताचा बॅटर कृतिक ठाकरेच्या विरोधात. यावेळेस ऑन साइडला चेंडूला पाठवलाय. यावेळेस पाहिलं गेलं तर सीमा लगत चेंडूला अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण महेंद्रच्या माध्यमातून. जरूर या क्षेत्ररक्षणाने 2 धावा वाचवल्यात. असं वाटलं होतं चेंडू पडल्यानंतर सीमा रेषेच्या बाहेर निघून जाईल. मैदानाच्या आतमध्ये तुमचे एफर्ट्स हे बघितले जातात आणि त्यानंतर मात्र तुम्हाला मार्क्स दिले जातात. इथे मात्र 2 धावा वाचवल्यात या क्षेत्ररक्षकानं. ज्या पद्धतीनं पाहिलं तर खूप दूरवरून हा क्षेत्ररक्षक पोहोचला होता. त्यानंतर मात्र झेप घेत असताना चेंडूला सरळ ढकललं होतं आतमध्ये. यावेळेस ऑन साइडला दिशा आणि चेंडूला पाठवलंय फाईन लेग क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर. हा येता चौकार 4. चौकाराच्या बढतीनं धावफलक 12 अंकावर जाऊन पोहोचले गेले. फुलटॉस देणं म्हणजे फलंदाजाला आमंत्रण आणि ते आमंत्रण स्वीकारले गेलं. बॅटर अलीच्या माध्यमातून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला, परंतु कमबॅक करावा लागेल. या ओव्हरमध्ये विकेट जरूर आली परंतु धावा खर्च केले आहेत गोलंदाजानं. यावेळी पुढे सर जाऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडूपासून दूर राहिले आणि इथे मात्र डॉट चेंडूची सांगता होत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये मापुली 11 टीमने बनवल्यात 12 धावा 1 विकेटच्या पतनानंतर. एकंदरीत पाहिलं गेलं तर विकेट जरूर गमावली असेल मापुली 11 टीमनं, परंतु 12 धावा एक चांगलं टोटल पहिल्या ओव्हरमध्ये बनवण्यात यश आलंय. तर आपण व्यासपीठावर जात आहोत. उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान, शाही सन्मान इथे मात्र आपण संपन्न करत आहोत. उपस्थित नितीशजी तारे यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. या स्पर्धेचे आयोजक नियोजक श्री दयानंद तोळाराम पाटील तसेच श्री भावेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. नितीश तारे साहेबांचं शुभ सन्मान, शाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकता. इथे जे तारे यांचा शुभ सन्मान, शाही सन्मान इथे मात्र संपन्न होत आहे. दादा आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. त्या दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. अतिरिक्तचा भरणा राहिलाय. धावसंख्या पण पाहिली तर 1च्या बढतीनं पुढे जात असताना 13 या अंकावर गोलंदाजी ट्रॅकवर यश पाटील आपण पाहत आहे. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर निघून जाणारा हा चौकार पाहायला मिळतोय. 4. हाफ ट्रॅकर आणि फलंदाजाला आमंत्रण. छोटी गेंद मानो खोटी गेंद आणि चौकार प्राप्त होत असताना गोलंदाज यश पाटील पुण्याचे एकदा. यावेळेस पुलले यांचा चेंडू चांगल्या पद्धतीचा राहिलाय आणि त्याचं कारण बनलंय डॉट चेंडू. धावसंख्या आपण पाहिली तर 17 या अंकावर दुसरे षटक मार्गस्थ. चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक करत असताना निर्धावाच्या स्वरूपामध्ये पुण्याचे एकदा यश पाटील. यावेळेस ऑन साइडला
क्षेत्ररक्षक उपस्थित, चांगला झेल आणि फलंदाज होईल फेल, विकेट. स्ट्रोक चांगला होता परंतु एलिव्हेशन देता नव्हतं. लांबी जी गाठायची होती ती मात्र कमी गाठली गेली. मात्र क्षेत्ररक्षक होते तिथं उपस्थित आणि चांगला झेल तिथं मात्र संपन्न करत असताना दुसऱ्या विकेटचं पतन होत असताना आपण पाहिलं. न्यू बॅटर आपण पाहतो इजान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर मात्र अलीला साथ द्यावी लागेल. आणि सुफी मैदानाच्या बाहेर परतला गेलाय, तंबूच्या आश्रयाला पोहोचला गेलाय. धावसंख्या पाहिली तर फलकावर आहेत 17 आणि 17 अंक सातत्याने आल्यानंतर विकेटचं पतन होत असताना आपण अनेक मॅचमध्ये पाहिले. धोकादायक ठरली ही 17 मापुली 11 टीमसाठी. यावेळेस फुल टॉस, पायावर अदलणारा हा चेंडू हलक्या मनानं मात्र अपील केली गेली. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 18 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. 18 वर 2 अशी परिस्थिती. ज्या पद्धतीने पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकताय. UCN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घराघरामध्ये पोहोचवली जाते. विजयजी पाटील त्यांचे सर्व टीमच्या माध्यमातून हे कव्हर केलं जाते आणि चांगलं नीट अँड क्लीन प्रक्षेपण आपण पाहू शकताय. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. फलकावर धावा आहेत 18. जरूर चौकार आला परंतु कमबॅक केला या गोलंदाजानं. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. तिथे कृतिक ठाकरे उपस्थित. एकच धावेवर फलंदाजाला समाधान मानावी आली. एके धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतो 19. दुसरं षटक प्रगतीपथावर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अंतिम चेंडू टाकण्याकरिता यश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस इजानला आपण पाहतो स्ट्राईक एंडला सज्ज होताना. यावेळेस हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. उचली घेणारा हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 19 वर 2. 12 चेंडूचा खेळ समाप्त. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 12 बनवल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये पाहिलं तर षटकाची सुरुवात वाईटने झाली होती. त्यानंतर चौकार आला होता. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं आणि या ओव्हरमध्ये फक्त 7च धावा खर्च केल्या. म्हणजे त्याचंच कारण म्हणलंय विकेट. विकेट खूप महत्त्वाचं ठरलंय या षटकामध्ये. ज्या पद्धतीने पाहिलं तर 10ला माघारी परतवलं गेलं होतं. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. मॅचला लगेच सुरुवात करायची. कारण की आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यानंतर पुढील लढत असतील त्या 3 षटकांच्या असतील. वेळे अभावी आपण षटक कमी करत आहोत. आजचं शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. उद्या आपण सिनियर बीचा शेड्यूल पाहणार आहोत. कव्वाड ते अंबाडी असूनच्या माध्यमातून हे 30 संघ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खेळत असताना पाहत आहे. आज ज्युनियर गट, उद्या सिनियर बी आणि अंतिम दिवस रविवारच्या दिवसामध्ये आपल्याला ज्युनियर गट पाहायला मिळेल. चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थानं पाहिलं तर या असोसिएशनच्या माध्यमातून खेळलं जाते. चांगले नियम आपल्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. चांगले क्रिकेटर या विभागातून प्राप्त होत असताना आपण पाहतोय. ज्या पद्धतीने चांगला खेळ, त्यांचं चांगले निर्णय, चांगले मैदान, याचं कारण बरेच काय असू शकतंय.
तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. यज्ञेश पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. एकंदरीत पाहिलं तर पहिलं षटक कृतिकनं 12 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये यश पाटीलला आणलं गेलं 7 खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात चांगली झाली आहे. ज्या पद्धतीने कमबॅक केलंय ते आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीचं राहिलंय. यावेळेस ऑनसाईडला स्ट्रोक घ्यायचा परंतु मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. एकच धावेवर समाधान मानावं लागेल बॅटर अलीला. एके धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 20 या अंकावर. छा पद्धतीने पाहिलं तर अलीला रोखण्यात यश आलंय. दुसरा चेंडू फेस करत असताना चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. त्यानंतर मात्र 2 निर्धाव चेंडू 2 सिंगलच त्याला समाधान मानावं लागले. याचं कारण म्हणले चांगली लाईन लेन त्याच्या समोर ठेवली गेली आणि तुमच्याकडे लाईन लेन चांगली असेल तर प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणारा राहतोय आणि त्या पद्धतीची गोलंदाजी आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये पाहतोय. यज्ञेश पुणे एकदा गोलंदाजी ट्रॅकवर इजानच्या विरोधात. यावेळेस काय घडलंय? चेंडू सरळ एस्टावर आदळलाय. फर्निचर उद्ध्वस्त. विकेट क्रमांक 3 इजानला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. फलंदाजाने एस्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने मात्र एस्ट्या वाकवल्या. हेच पाहायला मिळालं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या विकेटचं पतन आपल्याला होत असताना पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. 20 वर 3 अशी परिस्थिती. न्यू बॅटर आपण पाहतोय फिजर. उजव्या हाताचा हा बॅटर यज्ञेशच्या विरोधात स्ट्राईक एंडला सज्ज होताना चौथा चेंडू फेस करेल. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता परंतु लेफ्टच्या बाहेरचा चेंडू पंच आम्हाला उद्घोषणा करतायत. हा चेंडू वाईड आहे आणि अतिच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र फलकावर जोडली जाते. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 21-21. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या षटकामध्ये आपण विचार केला तर 1 विकेट आली, 1 सिंगल, 1 अतिरिक्त धाव. यावेळेस एस्टनच्या वरून जाणारा हा चेंडू चांगल्या पद्धतीचा राहिलाय. डॉट चेंडू. खूप चांगलं कमबॅक राहिलंय. दुसऱ्या षटकापासून आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, लाईन लेंथ, विकेट, सिंगल धावा खर्च केल्यात आणि त्याचं कारण आतापर्यंत फक्त 21 धावाच फलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेस लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करतायत. 1 अतिरिक्त बनणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं 22. चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 अतिरिक्त चेंडू हाताळले गेलेत. म्हणजे एकंदरीत पाहायला मिळतं की 1 विकेट जरूर मिळवली गेली. 3 धावा खर्च झाल्यात. यावेळेस फुल टॉस होता. इनफिल्डच्या आतमध्ये अमोल पाटीलचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि मात्र बॅटरला 1च धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1च्या बढतीनं 23-23. तेवीस धावा फलकावर आहेत. तिसऱ्या षटकात अंतिम चेंडू टाकण्याकरिता यज्ञेश गोलंदाजी ट्रॅकवर. या षटकात चांगली गोलंदाजी केली आहे यज्ञेशनं. ज्या पद्धतीनं पाहिलं तर कुठलाही मोठा फटका खेळू दिला नाही. त्याचं कारण लाईन लेंथ चांगली पाहायला मिळाली. खोलो टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं पाहिलं तर गोलंदाजाने फलंदाजाला ओळखले गेले आणि तुम्हाला चांगली पुस्तकं वाचावी लागतात तेव्हा मात्र ती समजतात आणि ती ओळखली गेली गोलंदाजीच्या माध्यमातून. चला मॅचला सुरुवात करूया. टाइम वेस्ट करू नका.
चला मॅचला सुरुवात करायची. यावेळेस ऑन साइडला चेंडू निघून चाललाय. एकच धाब्यावर समाधान मानावं लागेल. एके धाब्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 24 या अंकावर. 24 लॉस ऑफ 3 विकेट. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 24. अंतिम षटकाकरिता साहिलला आणलं गेलंय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. कृतिक जरूर महागडा ठरला पहिल्या ओव्हरमध्ये, मात्र दुसरं आणि तिसरं षटक यश आणि यज्ञेशने मात्र चांगली गोलंदाजी केली. एक एक विकेट मिळवत असताना यशने 7 खर्च केल्या तर यज्ञेशने 5. एकंदरीत आपण हा लेख पाहिला तर थोडासा खाली येत असताना 12-7-5, मात्र अंतिम षटकामध्ये हा लेख उंचावा लागेल मापोल 11 टीमला. परंतु ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी झाली त्या पद्धतीची गोलंदाजी मात्र साहिलला करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पहिला चेंडू ऑन साईडला स्ट्रोक घ्यायचा होता. विकेटच्या मागे सागर पाटीलचं चांगलं एसटी रक्षण. कुठली धाव यावेळेस पाहायला मिळत नाहीये. 24 या अंकावर धावफलक स्थिर. अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी असेल या इनिंग मधील पहिल्या सत्रातील. गोलंदाज साहिल गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. हा येतोय दमदार रुबाबदार चौकार. एकंदरीत पाहिले तर स्क्वेअर लेग आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये थोडंसं अंतर होतं आणि ते अंतर बघितलं गेलं बॅटरच्या माध्यमातून. चांगला स्ट्रोक अलीच्या बॅटमधून येणारा हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या बढतीनं धावफलक 28-28. एकंदरीत लो फुलटॉस होता, परंतु फलंदाज चांगल्या पद्धतीची लाईन ओळखली होती. चांगला स्ट्रोक सुद्धा पाहायला मिळाला. साहिल तिसरा चेंडू टाकण्याकरिता अलीच्या विरोधात. यावेळेस चांगला चेंडू, यावेळेस चांगला बाउन्स प्राप्त करत असताना आपण पाहिलं आणि त्याचं कारण बनलं डॉट चेंडू. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अंतिम षटक मार्गास्त. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 28 बनवल्या गेल्यात. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 3 चेंडूमध्ये किती धावा येतील, कितीचं टार्गेट सेट केलं जाईल. गोलंदाज साहिल यावेळेस ऑन साइडला चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. हा 4-4-4. धन्यवाद. चौकाराच्या बढतीनं धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 32 या षटकाचं आपण विश्लेषण पाहिलं तर 0-4-0-4 म्हणजे 4 मध्ये 8 खर्च केल्यात गोलंदाजानं. यावेळेस लो फुल टॉस होता. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे बोलतायत नाईक सर, इशारा करतायत व्हाईट बॉलचा, म्हणजेच एक धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 33. अंतिम षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळी साफ ट्रॅकर
अजून एक चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. हा येईल धमाका ब्लास्ट षटकार 6. या षटकामध्ये आपण विचार केला तर आतापर्यंत धावा खर्च केल्यात 15. चला चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. आणि अंतिम षटकामध्ये जी पूर्तता करायची होती बॅटर सलामीर अलीला ती मात्र आतापर्यंत केली. पहले मैच में नया दिया था एक बॉल साठी एक बॉल गया था नया ये ले फुल जुना दिया है मारो त्यांच्या मधले मारो ना छक्का मारो. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. ज्या पद्धतीने पाहिलं तर 15 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 39 ज्या पद्धतीने पाहिलं तर 12 कृतिकने खर्च केले, यशने 7 खर्च केल्या, 5 यज्ञेशने खर्च केल्या. मात्र अंतिम षटकामध्ये खूप महागडा ठरलाय साहिल पाटील. परंतु अंतिम चेंडूवर चांगलं काम करावं लागेल गोलंदाजाला. यावेळेस फुल टॉसला मात्र पाठवलंय. पंचांचा काय इशारा येतोय तो पाहावं लागेल. तर लाईव्ह प्रेक्षकांना आपण चेक केलं गेलं आणि हा चौकार घोषित केला गेला शेवटच्या चेंडूवर. 4 धावेने धावफलक 43. चला पुढील मॅचचा आपण टॉस करणार आहोत. नाही झूम करून दाखवला तर काय आडे आडाने काय धावे फुलाने काय तो ए देखने आ जाओ चौका है ओए चौका रे देखने आ जाओ लाइव देखो तुम्हारे पे ये चार्जर पे ते आता कोणती मॅच आहे? तुम देखो ना लाइव यार पहिली मॅच मध्ये कोण जिंकलाय? पहिली मॅच मध्ये कोण जिंकलाय? दिखा इसको पहिले आता मागची मॅच कोण इधर इधर आके देखो कोहली आणि दुसरी मॅचचा किंग मेकर ना. तर आपण टॉस करणार आहोत टॉस बॉक्स मध्ये. किंग मेकर मापोली विपक्षात दत्तकृपा कोलिवली असा टॉस आपण करणार आहोत.
नितेशजी तारे यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. धन्यवाद. आपण टॉस करत आहोत. तिसऱ्या फेरीतील पहिला सामना. नितेशजी तारे आपल्यासोबत जोडले गेलेत. नाण्याची पहिली बाजू महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक, तर नाण्याची दुसरी बाजू गावदेवी पिळंचे स्पोर्ट. तो कॉल दिला जातोय किंग मेकर महापोली टीमच्या माध्यमातून. गावदेवी असा कॉल होता. नाण्याची बाजू किंग मेकर मापोलीच्या बाजूने लागले. मी दादांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय. टॉस जीता है, क्या निर्णय रहेगा? बॉलिंग बॉलिंग करने के बाद कितने टोटल पर रोकना चाहेंगे सामने वाली टीम को? 35 से 40 तक के रोकने की कोशिश करेंगे हम. कौन से ऐसे गेंदबाज रहेंगे कि अच्छी गेंदबाजी करेंगे? हमारे पास मती है, फैजान है, नूर है और भी बॉलर है. धन्यवाद. टॉस हारलाय. बॅटिंग करायचे. महत्त्वपूर्ण सामना आहे. तिसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. बॅटिंग करत असताना किती धावांमध्ये जाण्याचा प्रयत्न असेल आणि या मॅचमध्ये मागील मॅचमध्ये ज्याचा परफॉर्मन्स चांगला राहिला नसेल या मॅचमध्ये चांगलं करतील. 100% आणि 50+ वरती जाण्याचा प्रयत्न असेल. या मॅचमध्ये अजून असे कोणते गोलंदाज आहेत की मागील मॅचमध्ये गोलंदाजी नाही केले या मॅचमध्ये करतील? असे कुठलेही गोलंदाज नाही आहे. जे 4 गोलंदाज आहेत ते कंटिन्यू राहणार आहेत. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. हा सामना 3 षटकांचा असेल याची दोन्ही टीमने नोंद घ्यायची. टॉस जिंकलाय किंग मेकर मापोली टीमने आणि गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय. इन्व्हाइट केले बॅटिंग करण्याकरिता दत्तकृपा कोलिवली टीम. आपण पाहणार आहोत बॅटिंग करत असताना. जाऊया कॉम बॉक्समध्ये. तिथे जोडले जातील एक गोड आवाज आमचे समालोचक मित्र संदेशजी वकारे सर. ओर टू कॉम बॉक्स. थँक्यू व्हेरी मच सुनील पाटील. वॉल्यूम मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 44 धावांचं लक्ष आहे. पहिली ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 बॉल टाकून झाल्यात. दोन्ही बॉल जे आहेत ते निर्धाव पाहायला मिळालेत. 11च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत या ठिकाणी टीम पिलंजेसाठी. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव आणि अवांतर धावेच्या मदतीने अकाउंट ओपन झाले या ठिकाणी. आई गावदेवी या पिलंजे या टीमचं. पहिली धाव फलकावर लावली गेली आहे. स्वतः गोलंदाज समोरील टीमचा अकाउंट ओपन करून दिसतो या ठिकाणी. कारण पहिला बॉल जो आहे तो नक्कीच झत्ता मात्र अवांतर पाहायला मिळाला. याआधी 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळाले आणि त्यानंतर अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. 44 धावांचा पाठलाग. मात्र 3 बॉल निर्धाव आतापर्यंत. अमोल बॉलिंग ट्रॅकवर तहल्ला आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. सिंगल कंप्लीट. 44 धावा विजयासाठी ठोकत असताना मात्र हवी ती सुरुवात अजूनही झाली नाही आहे. आई गावदेवी स्पोर्ट पिलांच्या टीमचा विचार केला तर 11.00च्या सरासरीने चालायचं आहे. सुरुवात चांगली आवश्यक आहे टीमला. कारण तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात. कारण सुरुवात चांगली तर शेवट चांगला. मात्र या ठिकाणी नक्कीच गोलंदाजी चांगली होत आहे. अगदी त्याच टप्प्यावर गोलंदाजी आपण पाहतोय ज्या टप्प्यावर विकेट मोठ्या फटक्यांसाठी नक्कीच भरपूर कठीण करून ठेवलं त्या ठिकाणी. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल केला जात आहे. लॉंग ऑफ रिझनला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय
तर एक क्षेत्ररक्षक डीप मडविकेटला आहे. पॉवर प्लेचं षटक अगदी पॉवरफुल पद्धतीने फेकलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल या वेळेस गॅप शोधली आहे. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. बॉल सीमा पार. 4 धावा चौकार. फलंदाज यशला मिळतंय त्या ठिकाणी पहिलं यश. पहिला चौकार यशच्या बॅटमधून. या वेळेस सप्ले अँड मिस. संपर्क नाही आहे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत बिनबाद फक्त आणि फक्त 6 धावा. टीम मापोली 11च्या बाजूने चांगली सुरुवात आपण त्या ठिकाणी पाहतोय. कारण आवश्यक धावगती जी आहे ती धावगती टीम पिलंजेसाठी प्राप्त झाली नाही आहे. अर्थातच पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाच्या बाजूने वार पाहायला मिळतोय. परंतु पलटवार पाहायला मिळेल का? नक्कीच या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता पिलांजे सन्माननीय महेशजी तारमाले यांचं शुभ आगमन झालंय. मी आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. बॉलिंग ट्रॅकवर सुपीक. पहिलाच बॉल बॅटची मोठी गाडा. हवा तसं संपर्क नाही आहे. सिंगल कंप्लीट. एकच धाव त्या ठिकाणी मिळते. षटक क्रमांक 2ची सुरुवात पहिल्या बॉलवर सिंगल पाहायला मिळाली आहे. या ठिकाणावरनं मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल आई गावदेवी पिल्लांच्या टीमला. सिंगल डबलने काम बनणार नाहीये. आवश्यक आहेत 44 धावा आणि त्या दरम्यान समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 6 धावा षटकार. चालू होती तो फटका मात्र यशच्या बॅटमधून. या बॉले स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आवश्यकता होती का? कारण सरळ बॅटने जर चांगल्या धावा येत आहेत तर त्यानंतर मात्र स्विच हिटची आवश्यकता होती का हा प्रश्न जरूर विचारला जाईल. मात्र त्या दरम्यान ओव्हरथ्रो देखील आपण पाहिला. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 15 धावा धावफलकावर. अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 15 बॉलचा खेळ बाकी आहे. समीकरण जे आहे ते तेवढंही मोठं नाही आहे. परंतु नक्कीच हे सोपं काम कठीण होऊ नये त्यासाठी विकेट्स ठेवाव्या लागतील. सोबतच निर्धाव चेंडूवर देखील रोख लावावा लागेल टीम पिलंजेसाठी. या वेळेचा बॉल दिशा देण्याचा काम यस बॅटची कडा आहे आणि बॉल थांबत नाहीये. निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. अगदी नावातच यश आहे आणि यशला यश मिळतंय देखील. 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलाय. चांगली फलंदाजी. यश पुन्हा एकदा सज्ज. आपल्या समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. बॉलला व्ही शेप मध्ये खेळून काढलाय. लॉंग ऑफ सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. ओव्हर थ्रो पुन्हा एकदा. परंतु फक्त आणि फक्त मिळेल एकच धाव. एक पेक्षा आधी एक काही एक नाही.
आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 220 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा होत्या आणि त्यानंतर या षटकामध्ये 5 बॉलवर 14 धावा खर्च केल्यात सुपी या गोलंदाजाने. मात्र अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील शेवटचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु स्वतः गोलंदाज फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये आणि अशा प्रकारे 2 ओव्हर्स कंप्लीट झाल्या आहेत. 2 ओव्हर्स नंतर 220 20 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि आमचे गुणलेखक मला सांगतात येणाऱ्या 12 बॉलमध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. सागर पाटील एका महत्त्वाच्या भूमिकेत प्रत्येक बॉलचा अप टू डेट डेटा माझ्यापर्यंत पोहोचवला जात आहे. 24ची आवश्यकता, 12 बॉल बाकी आहेत. बॉलिंग ट्रॅकवर एक निर्णायक षटक दोन्ही टीमचा विचार केला तर बॉलिंग ट्रॅकवर आली येतोय. कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. तर अतिशय महत्त्वाचं षटक आहे दोन्ही टीमसाठी. आणि या महत्त्वाच्या षटकामध्ये पाहूया बॉलिंग चांगली होईल का की बॅटिंग. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, पंच संमत नाहीयेत. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. बॉल पडल्यानंतर खाली राहिला होता. निर्धाव. चांगली सुरुवात या षटकाची आपण पाहतोय कारण पहिला बॉल जो आहे तो निर्धाव फेकलाय. निर्धाव चेंडू फेकावे लागतील, सोबतच विकेट्स देखील घ्याव्या लागतील. टीम मापोली 11चा विचार केला तर यावेळेस समोरच्या दिशेने फोर्स केलाय बॉलला. बॉल अगदी सुरक्षित अडवलाय का त्या ठिकाणी पाहावं लागेल. नक्कीच पाहावं लागेल. टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज आहे. प्रयत्न मात्र भरपूर चांगले झाले होते. बॉल तर स्टॉप केला गेलाय परंतु क्षेत्ररक्षकाचा पाय या बाउंड्री लाईनला लागलाय का हे मात्र या ठिकाणी तपासलं जात आहे. भरपूर क्लोज आहे. हे डिसिजन जे आहे ना ते नक्कीच आमच्या तिसऱ्या पंचांसाठी देखील भरपूर कठीण आहे. परंतु थोडा वेळ घेऊन योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल यात काही शंका नाही आहे. यस इट्स अव्वांतर फेकले गेलेत. या वेळेस फुल टॉस, जोरदार अपील, यस इज गॉन. महत्वाची विकेट. यश बॅक टू द डगआउट. पाहूया सागर कशा प्रकारे फलंदाजी करेल. 2 वाईट बॉल आणि त्यानंतर मात्र महत्वाची विकेट गोलंदाज इजानने काढली त्या ठिकाणी. मॅच मध्ये ट्विस्ट पुन्हा एकदा वाढले.
षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव गेलाय. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तर आता मात्र 4 चेंडू आणि विजयासाठी 10 धाबांची आवश्यकता आहे. सागर पाटील हिरो बनेल का या मॅचचा, पाहूया. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस तिसरा वाईट बॉल, या षटकातील तिसरा. अव्वांतर धाबा त्या ठिकाणी आपण पाहतोय. स्टार्ट गेले स्टार्ट. नक्कीच हे मात्र टीमला अपेक्षित नसेल. इसानकडे वेग तर भरपूर आहे, अगदी चांगल्या वेगाने गोलंदाजी करतोय, मात्र चांगल्या टप्प्याची देखील आवश्यकता आहे. कारण समोर जो फलंदाज आहे ना सागर, त्याच्याकडे देखील क्षमता भरपूर मोठी आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 4 चेंडू आणि विजयासाठी 9 धाबांची आवश्यकता. इजान पुन्हा एकदा. या वेळेस नो बॉलचा इशारा. ओव्हर स्टेप झालाय गोलंदाज. यस, ओव्हर स्टेपिंग. अर्थातच अजूनही अव्वांतरच्या धावा तुम्हाला मिळतील. 1+1 2 धावा या बॉलवर आल्या आणि पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट. 37 धावा झाल्या आहेत आणि आता मात्र 4 मध्ये आवश्यक आहेत 7. मार मार. सागर पाटील जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मात्र विजयाच्या अशा अपेक्षा पल्लवीत असणार आहेत टीम पिलंजेच्या, यात काही शंका नाहीये. आणि सोबतच अमोल देखील चांगली फलंदाजी करतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून देखील आलाय. इजान पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल सोडून दिलाय, वाईट बॉल. सातत्याने वाईट बॉल या षटकामध्ये. अर्थातच अव्वांतर धावा ज्या आहेत ना त्या तुमच्या पराभवाची लक्षणं आहेत. कारण अशा परिस्थितीत जर तुम्ही सातत्याने वाईट बॉल फेकाल, अव्वांतर धावा खर्च कराल, तर पराभव मात्र तुमचा निश्चित आहे. या ठिकाणावरनं कमबॅक करावा लागेल. अचूक टप्प्याची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. इजान पुन्हा एकदा. यस, हा बॉल चांगला आहे. बीट केलाय त्या ठिकाणी फलंदाज अमोलला, संपर्क नाहीये. अतिशय चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॉल निर्धाव गेलाय आणि आता मात्र समीकरण जे आहे पुन्हा एकदा बदललंय. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉलवर 6 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. षटकातील पुढचा बॉल. काय करतोय हा गोलंदाज. या षटकातील हा 5वा वाईट बॉल आणि एक नो बॉल देखील आपण पाहिलाय. तर या ठिकाणावर ना मापोली 11 संघ जर पराभव नक्की स्वीकारतोय ना, तर मात्र त्याला जबाबदार हे वाईट बॉल असतील, यात काही शंका नाहीये. कारण या षटकामध्ये अव्वांतर धावांचा भरणं आपण पाहतोय. 5 वाईट बॉल, एक नो बॉल देखील आपण पाहिला. आणि अजूनही इझानला सूर काही गवसत नाहीये. भगवान लकडे सर बॅक साईडला एन्जॉय करतात ही मॅच येऊन ठेपली आहे. 3 बॉल आणि 5 ची आवश्यकता. इजान पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वड कॅच, अतिशय सुरेख झेल, फलंदाज बाद.
यस मापोले 11 च्या 12th मन अहमद याच्या चेहऱ्यावरती जे स्मित असे आहे ना ते सर्व काही सांगते या विकेटची किंमत. अगदी महत्वाच्या क्षणी आली ही विकेट आणि आता मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. 2 चेंडू आणि विजयासाठी चेसिंग कंपल्सरी. 5 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. आज पहिला मॅच पासून आपण सर्व सामने जे आहेत ना अगदी टफ फाइट पाहतोय. 2 चेंडू 5 ची आवश्यकता. मंजिल दूर है लेकिन जाना जरूर है. इजान पुन्हा एकदा यावेळी जोरदार अपील. पंच सहमत नाही आहेत आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा चुकी झाली आहे यष्टी रक्षकाच्या माध्यमातून. सोबतच सिंगल कंप्लीट. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे आणि आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू. 1 चेंडू आणि विजयासाठी कंपल्सरी 4 धावांची आवश्यकता. गोल्डन चौकार त्या ठिकाणी टोकावा लागेल आणि सागर पाटील समोर आहे. अर्थातच शक्य आहे, शक्य जरूर आहे, मात्र ते सिद्ध करावं लागेल. शेवटचा बॉल अंतिम चेंडू. 1 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक आहेत 4 धावा. या शेवटचा बॉल. मनाशी बाळगलेले स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं. लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. शेवटचा बॉल. 1 चेंडू 4 ची आवश्यकता. सागर पाटील सज्ज. या वेळेचा बॉल अनपेक्षित उचली घेतली आहे आणि त्यानंतर हे सेलिब्रेशन. मॅच फिनिश. सामना जिंकलाय मापोली 11 टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक आई गावदेवी स्पोर्ट पिलांचे. आव्हान तर भेटलं तुम्हाला. याहून आधी काय पाहिजे होतं तुम्हाला. अगदी सोपं काम कठीण झाला आणि कठीण नंतर पराभव झाला. यस आली आपण या